नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण एक सगळ्यांची आवडती गोष्ट शिकणार आहोत. ती म्हणजे कोणती? परीची, आपली सोनपरी. गोष्टीतील पात्र आहेत सोनपरी आणि एक गौरी नावाची मुलगी. जी परी आहे ना, ती गौरी नावाच्या मुलीला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करते. चला तर मग शिकूया. एक छोटंसं सुंदर हिरवंगार गाव होतं. त्या गावामध्ये गौरी नावाच्या गरीब मुलीचं सुंदर घर होतं. गौरी दिसायला खूप सुंदर होती. तिचे चमकदार डोळे, तिचा निरागस चेहरा, परंतु तिचं तितकंच आयुष्य कठीण होतं. तिचे आई वडील आजारी आणि आई दिवसभर मजुरी करत असे. पण गौरी नेहमी म्हणायची, आपण पैशाने गरीब असलो तरी काय झालं, आपण मनाने खूप श्रीमंत आहोत. मग एके दिवशी असेच रात्री बसली असताना घराबाहेर बसून आकाशाकडे पाहताना ती देवाला म्हणते, देवा, आमचं आयुष्य थोडं तरी बदल ना. तेव्हा अचानक तिच्यासमोर एक सोनेरी प्रकाश चमकला आणि त्या प्रकाशामधून एक सुंदर गोंडस अशी परी आली. गौरी थोड्या वेळासाठी तर घाबरली आणि परीला विचारते, तुम्ही खरंच परी आहात का? ती म्हणते, हो गौरी, तुझं मन खूप शुद्ध आहे आणि मी तुला मदत करेन, पण त्याआधी तुला 3 परीक्षा द्याव्या लागतील. त्यामध्ये लोभ, भीती आणि राग या तुला 3 परीक्षा द्याव्या लागतील. गौरीची पहिली परीक्षा, दयाळूपणा, लोभ नसणे. गौरी हळूहळू जंगलातून चालत असताना तिला एक म्हातारी बाई दिसली. तिच्याकडे एकच भाकरी होती तरी तिने ती भाकरी तिला दिली. मग ती म्हातारी बाई कुणी दुसरी नव्हती तर सोनपरी होती. मग ती हळूहळू परीच्या रूपात आली. ती म्हणाली गौरीला, गौरी, तुझं मन खूप शुद्ध आहे, तुला सगळं काही मिळव. दुसरी परीक्षा, धाडस. गौरी एका नदीजवळ पोहोचली आणि त्या नदीच्या पलीकडे एक लहान मुल होतं. तिला भीती वाटली, परंतु ती म्हणली, मला त्या मुलाला वाचवायलाच हवं. तिने कसं बसं त्या मुलाला वाचवलं आणि त्या मुलाला एक मिठी मारली की आपण त्या मुलाला वाचवू शकलो. तिला त्याचा खूप आनंद झाला. गौरीला रस्त्यावरून चालताना ती खूप गरीब होती. तिला तो हार ठेवावा असं वाटला, परंतु ती म्हणाली, हे माझं नाही, हा जो कुणाचा हार असेल मी त्याला वापस करेन. मग ती एका गावातील माणसाकडे गेली आणि ती म्हणाली की हा तुमचा हार पडलेला आहे वाटतं, हा तुमचा हार वापस घ्या. मग गौरी, तू 3ही परीक्षा उत्तम पार केल्या आहेस आणि आता बघ मी तुझं घर किती सुंदर बनवते. तिने जादूची कांडी फिरवताच तिचं घर एकदम सुंदर होतं, रंगीबिरंगी, खूप छान दिसतं. ती खूप खुश होतात. गौरी, तिचे आई बाबा, त्यांना खूप आनंद होतो. तो त्या घरामध्ये सगळेजण खूप आनंदाने राहू लागतात. सगळ्यांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागतात. गौरीचा सगळे गावातील लोक खूप अभिमान करतात की खूप प्रामाणिक मुलगी आहे, लालची मुलगी नाही आहे. सगळेजण तिला खूप आशीर्वाद देतात की तुझं खूप चांगलं हो. ती गौरी आणि सोनपरी हा संदेश देतात की खरी श्रीमंती पैशात नसते, तर खरी श्रीमंती आपल्या मनात असते. जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी